मित्रांनो, रुद्रा करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। तो म्हणजे की तुम्ही कुठेतरी चुकताय, कोणत्या इव्हेंटचे किती मार्क तुम्हाला पडताय, कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला आज प्लस गरजेचं आहे आणि प्लस तुम्हाला होणं गरजेचं, कारण की तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष सारखं प्रत्येक वर्षी जर एखाद्या ग्राउंडवर तुम्ही झिजत असाल, लायब्ररीमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल, पण कुठेतरी आपल्या चुका होतात, पण त्या चुका आपण सुधारू शकत नाही। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ 4 ते 5 मिनिटाचा आहे, पण त्या व्हिडिओमध्ये आपण परिपूर्ण तुम्हाला पॉईंट टू पॉईंट माहिती देणार की तुमचे कुठं प्लस मार्क तुम्हाला वाढवायचे आणि कुठं नाही याचा विचार तुम्हाला करायचा। विद्यार्थी मित्रांनो, मेन मुद्दा आपण सुरुवात करता वेळेस आपण अशी सुरुवात करा की आपल्याला कुठेतरी आपल्याला लागायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं प्रत्येक दिवशी। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जे आपले दररोजचे इव्हेंट आहेत, जसे की 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक, हे जे इव्हेंट आहे हे 50 मार्काचे आहे। SRPF जर म्हटलं तर 5 किलोमीटर याच्यामध्ये ॲड केलं तर विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काचं ग्राउंड होते। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 9वा महिना। आता 9वा महिना म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना हा सप्टेंबर महिना आहे आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही फॉर्म भरायचं सुरुवात होईल हे सांगता येत नाही। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला अगोदर तुम्हाला लागतंय का, तुमच्या हातामध्ये काय गरजेचं आहे सध्याच्या काळात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून पण सांगतो, जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आता रेडी आहे म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही काढलेले त्या काही डॉक्युमेंटची जर डेट गेली असेल तर तुम्ही चेक करा। कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर GR मध्ये जर म्हटलं, जर फॉर्म भरायच्या अगोदर तुमच्याकडे फॉर्म भरायच्या अगोदर जर तुमचे डॉक्युमेंट जर करेक्ट असतील तरच तुम्ही राईट असाल। तर जर असं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्षभर केलेल्या महिने तुमच्या वाया जाणार। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, काय मला असं वाटते 5 मिनटं लागतात फक्त डॉक्युमेंट चेकिंगला आणि या 5 मिनटामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी समजून जातात। त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला, आजच ते डॉक्युमेंट चेक करा। त्यानंतर विद्यार्थी 18 वर्ष परिपूर्ण लागतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वयाचे तुमचे 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मेन अजून एक मुद्दा म्हणजे तुम्हाला चालक भरतीसाठी तुम्हाला एक लायसन लागतो आणि लायसन म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 18 वर्ष ते 20 वर्ष लोक तुम्हाला TR लायसन निघत नाही आहे, तुम्ही NT लायसन काढा। पण TR लायसन जर काढायचं असेल तर तुम्हाला 21 वर्ष जवळपास पूर्ण लागतात। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला NT जर लागलं तरी तुम्ही चालक देऊ शकता। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये अजून एक बदल आहे, म्हणजे 10वी पासवर अजून एक तुम्ही भरती देऊ शकता। त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये बँड्समॅन पद आहे, पण बँड्समॅन पदासाठी फक्त 25च जागा आहेत। मग 25 जागेसाठी विद्यार्थी मित्र, तुम्हाला तर सर्वांना माहीत, खूप विद्यार्थ्यांना आता बँड्समॅनचे प्रमाणपत्र काढलेले, खूप विद्यार्थी वाजवण्याचा प्रयत्न करतात। काही विद्यार्थी त्याची जर उंची नसेल तर त्या विद्यार्थ्यांना ही 162.5 वर तुम्ही काय करता, ही भरती बँड्समॅन ही भरती देऊ शकता। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं जे इव्हेंटवर जोर द्या, कारण की 1600 मीटर तुम्ही कुठेतरी कमी पडता, 2 मार्क 3 मार्क 4 मार्कांनी तुमची कुठेतरी कमी होता, त्याला तुम्ही प्लसमध्ये करणं गरजेचं आहे। कारण की विद्यार्थी मित्र, जर प्लसमध्ये केलं तर तुम्ही हजारातून कुठेतरी थोडं पुढे येण्याचा प्रयत्न कराल। पण मी सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, 100 मीटर हा तुमच्या हातातलाच पॉईंट आहे आणि आउट ऑफ गोळाफेक म्हणजे हा पण तुमच्या हातातलाच पॉईंट आहे। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, गोळाफेकसाठी म्हणजे जेवढे तुम्ही शोल्डर पॉवर वाढवसाल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, अजून एक ते म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK। आता हे 4 विषय जर म्हटलं उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, तर हा टोटल 4 विषयाचा 100 मार्काचा पेपर पडतो, 25-25 मार्काचा पॅटर्न पडतो। मला एकच वाटतं की तुम्ही कुठेतरी तुम्ही चांगली तयारी करत असाल तर फॅशन म्हणून करू नका, एन्जॉय म्हणून करू नका। कारण की आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात, सालोसाली वर्षानुवर्ष ते आपल्यासाठी कोणाचे ते कामाला जातात आणि कामाला जाऊन कुठेतरी तुम्हाला मेसला, त्या रूमला, ते सगळं त्यांचं स्वतः खर्च तुम्हाला करतात। मग मला एकच वाटतं की त्या पैशाचं काहीतरी सार्थक तुम्ही करणं गरजेचं, त्या पैशाची काहीतरी किंमत ठेवणं गरजेचं, तेव्हाच तुम्ही कुठेतरी यशस्वी होऊ शकता। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची तुम्हाला काय करायचं, पॉईंट टू पॉईंट पुढे जाण्याचा प्रयत्न करा। जिथं चुकत असाल तर खाली नंबर माझा स्वतःचा दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करा। प्रत्येक तुमच्या अडचणीमध्ये मी उभा राहण्याचा प्रयत्न करेल, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी देण्याचं तुम्हाला काम करेल। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे डॉक्युमेंट पहिले तुम्ही आजच चेक करा आणि डॉक्युमेंट चेक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की जर डॉक्युमेंट तुमचे जर नसतील तर तुम्ही आजच डॉक्युमेंट काढायला अप्लाय करा। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी एक सांगतो तुम्हाला, जर प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल, प्रकल्पग्रस्त जर तुमची जमीन जर एखाद्या नाल्यामध्ये, बंधाऱ्यामध्ये, एखाद्या प्रकल्पग्रस्तामध्ये तळ्यामध्ये, धरणामध्ये गेली असेल तर प्रकल्पग्रस्त हे डॉक्युमेंट तुमचे 5 मार्कासाठी तुम्हाला भेटतो। आणि प्रकल्पग्रस्तासाठी काही विद्यार्थ्यांना एक वयाची पण अट असते। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, स्पोर्ट्सचं प्रमाणपत्र आहे, स्पोर्ट्सचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर पण ते ऑनलाईन केलेलं आहे का त्याचा पण विचार करा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला। जय हिंद, जय महाराष्ट्र।